हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत, तर ते गॅझेट काय आहे? मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच आहेत असं लिहिलं होतं. जर मराठवाड्यामध्ये नोंदी सापडत नसतील तर आपल्या गॅझेटेरचा कुठेतरी आधार घ्यावा लागेल. ह्या ज्या नोंदी गॅझेटमध्ये नोंदी आहेत, परंतु हे ब्रिटिशच्या डॉक्युमेंटमध्ये नोंदी नाही आहेत. पण नंतर हा भाग इकडे आला होता, तर त्या नोंदी इकडे सापडतात का? आता ते सापडत नाही. त्यांचे जे काउंटर पार्ट होते कर्नाटकातले आणि तेलंगणातले, त्यांना कुणबी म्हणून ओळखलं जातं, पण इथले का नको हा प्रश्न आहे. ओबीसी नेते म्हणतायत की ह्या गॅझेटमुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय. आता तुम्ही सांगा की धक्का लागलाय की नाही लागला? कुणबी असल्यानं तो ओबीसी होतोच ना. तर नवीन काही सांगितलं असं काही नाही. आता जर तुम्ही उत्तर महाराष्ट्रातले 80% मराठा कुणबी मान्य करतात, ते ओबीसी मध्ये झाले. आता जी आर मध्ये त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा ओबीसी होणार हा फक्त शब्द काढलाय, पण त्यातून हा मार्ग शोधून काढलाय की आता सरसकट मराठा हा ओबीसी होणार. मग तो धक्का लागेल? मला नाही वाटत सरसकट मराठा ओबीसी होईल. कारण म्हणजे गावात जर एक नोंद सापडली तर ती भावकी अख्खी ओबीसीत जाणार. पण आपल्याला एक नोंद सापडले तर किती नातेवाईकांना फायदा होईल त्याची एक हायकोर्टाने व्याख्या दिली. 50% ही जर आरक्षणची आपली मर्यादा आहे, ही जर तुटू शकते का? असं आहे की 50% बद्दल अनेक गैरसमज आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये 50% अवलेख कुठेच नाही. गायकवाड आयोगाचं जे एसीबीसीचं आरक्षण होतं, तर ते रद्द करण्यामागची मुख्य कारण काय होती? मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही. देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की आम्ही ओबीसीला धक्का नाही लावला, आणि दुसरीकडे म्हणतात की मराठ्यांना मी आरक्षण दिलंय. मग आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचारता? कुणबी हे फक्त मराठाच नाही, तर मुसलमान बागवान पण त्याच्यात येतो, बऱ्याच कम्युनिटी. आता वंजारा समाज आणि बंजारा समाज, म्हणजे वंजारी समाज आणि बंजारा समाज हा एकही की ह्यात वेगळं फरक आहे. भेद आहे, त्यांचे जरा चालीरीती वेगळे आहेत, काही देव पण त्यांचे वेगळे आहेत. वंजारी विरुद्ध बंजारा, मराठा विरुद्ध ओबीसी, धन विरुद्ध एसटी, हे जे ह्या आरक्षणाच्या मुद्द्यात वाद लागले, तर ह्याचा राजकारणावर आणि राजकीय पक्षांवर एकंदरीत कसा? ह्या वादानुसार मराठा नेते मनोज जरांगे पाटील असं बोलत असतात की जर आमचा जी आर रद्द झाला किंवा आम्हाला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू, तर मग त्यातल्या काही जाती बाहेर पडतील असं वक्तव्य होतं. तर हे शक्य आहे का? आता ह्या हैदराबाद गॅझेटचा ओबीसी समाजावर काय परिणाम होणार आहे? एकंदर सरकारला हा जी आर काढावा लागला, मग याच्या मागे कायदेशीर मजबुरी होती का राजकीय दबाव? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आज आपल्या बरोबर आहेत नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर. निमसे सरांनी 2 विद्यापीठांचं कुलगुरूपद भूषवलेलं आहे आणि त्यांनी मागासवर्ग आयोगाचं सदस्य म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तर मंडळी, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट नेमकं काय आहे आणि याचे फायदे, तोटे आणि परिणाम कसे होणार आहेत. खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर नमस्कार. नमस्कार. कशा आहात? एकदम व्यवस्थित आहे. सर, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत, तो म्हणजे मराठा नेते जरांगे पाटील यांनी सरकारकडे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली आणि तसा सरकारने ही जी आर काढला. पण मला हे जाणून घ्यायचंय की नेमका तुम्ही तो विषय खूप पूर्वी मांडला होता, लक्षात आणून दिलं होतं महाराष्ट्र सरकारच्या की हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत, तर ते गॅझेट काय आहे ते आम्हाला सविस्तर सांगा. खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेस गायकवाड आयोगाच्या मार्फत आम्ही काम करत होतो, मी त्यात सदस्य होतो आयोगाचा, आणि त्यावेळेस आम्ही गायकवाड साहेबांनी एक शोधून काढलं, ते मराठवाड्यातलं असल्यामुळे, की 1901ची जी जनगणना आहे त्यावर आधारित ब्रिटिशांनी 1909ला इम्पेरियल गॅझेटेड ऑफ हैदराबाद स्टेट हे प्रसिद्ध केलं. ते पुढचे पण असतील, आधीचे पण असतील, पण आम्ही हे फक्त विचारात घेतलं होतं आमच्या. आणि त्यामध्ये आत्ताचे 8 जिल्हे आणि पूर्वीचे बीड मराठवाड्यातील 5 जिल्हे यातील एकंदरीत लोकसंख्या दिली. उदाहरणार्थ बीड जिल्हा म्हटलं
तर 38% त्या ठिकाणी कुणबी आहेत. मराठा तिथं मेन्शन केलं नाहीये. ते 38% जे 1909च्या गॅझेट मध्ये आहे ते आत्ताचे मराठा आहेत, असं आम्ही त्या ठिकाणी प्रतिपादन केलं. आणि आमचा एक चॅप्टर आमच्या आयोगातला रिपोर्टमध्ये 6वा चॅप्टर मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच आहेत असं लिहिलं होतं. अर्थात आम्ही रिकमेंडेशन आमचा जो कक्षा दिली आम्हाला काम करायची की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हे सिद्ध होत असेल तर तुम्ही रिझर्वेशन रिकमेंड करा. तर आम्ही गॅजेटेड हा एक सहज अभ्यास केला होता आणि तो आम्ही एक चॅप्टर टाकला होता. तर आम्ही त्यावेळेस रिकमेंड केलं अभ्यासावरून सर्वेनुसार. पण गॅजेटेडचा विषय तेव्हापासून चर्चेत आहे आणि आमच्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जर मराठवाड्यामध्ये नोंदी सापडत नसतील तर आपल्या गॅजेटेडचा कुठेतरी आधार घ्यावा लागेल. आता ह्या ज्या नोंदी गॅझेटमध्ये नोंदी आहेत, परंतु हे ब्रिटिशच्या डॉक्युमेंटमध्ये नोंदी नाही आहेत. पण नंतर हा हा भाग इकडे आला होता, तर त्या नोंदी इकडे सापडतात का? नाही, अडचण अशी आहे की गॅजेटियर मध्ये फक्त समरी म्हणजे अंतिम आकडे आहेत. उदाहरणार्थ बीड जिल्हा 5,03,000 काहीतरी हे कुणबी आहेत, बरोबर. आणि ते कोणत्या गावचे काय वगैरे काहीच दिलेलं नाही, एकूण आकडा आहे. आता प्रश्न असा पडतो नैसर्गिक, हा जर टोटल आकडा असेल तर कुठेतरी सर्वे केला ना, बरोबर. आणि त्यात म्हटलंय की 1901 ची जनगणना आहे. 1901 चे जनगणनेचा रेकॉर्ड सापडत नसेल तर त्या लोकांचा दोष नाही काही, तर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. बरोबर. आता मी नगर जिल्ह्यातला आहे. नगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 60 ते 80% मराठा हे कुणबी आहेत. आपले एकमेकाचे नातेवाईक आहेत, भौगोलिक शेजारी आहेत, आणि रेकॉर्डचं म्हणतंय गॅजेट की ते सुद्धा कुणबी होते. आता रेकॉर्ड सापडत नाही. तर मला आठवतं की पूर्वी साधारण 2-2.5 हजार फक्त रेकॉर्ड होतं पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये कुणबी, 2.5 ते 3 हजार. मुख्यमंत्री शिंदेंनी जी न्यायमूर्ती शिंदेची कमिटी नेमली त्यातून तो आकडा 1,60,000 गेला. तरी पण तो पुरेसा नाही, कारण एकूण लोकसंख्या मराठवाड्यातील मराठींची लोकसंख्या जवळजवळ 70 लाखापर्यंत आहे. किमान 20% जर म्हणतो 14 लाख नोंदी असायला पाहिजे. तर तेव्हा आताही आपण जो 2 सप्टेंबरला GR काढला आणि राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियर मान्य केलं, यातला एक महत्वाचा विजय असा आहे जरांगे पाटलाच्या दृष्टिकोनातून, प्रथमतः ऑफिशियली गॅझेटियर सरकारने मान्य केलं. आता गॅझेटियरच्या जी माहिती आहे त्या आधारे आपल्याला समाजाला किती न्याय देता येईल मराठवाड्यातल्या, हा नंतरचा विषय. तर त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्यात. गाईडलाईन्सच्या आधारे काही प्रमाणात तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट देण्याची शक्यता आहे. तरी पण जे अपेक्षित आहे तितकं जर झालं नाही तर आपल्याला आणखी काहीतरी पर्याय काढायला लागेल. पण एक तत्वता मान्य झालं की मराठवाड्यातील आजचे जे मराठा आहेत ते पूर्वीचे कुणबीच होते. पण आता हे सिद्ध कसं करायचं? कारण त्याच्यात नुसता आकडा दिलेला आहे किंवा काही आडनाव आहेत, तर पूर्ण जर नाव नसेल तर त्या व्यक्तीला सर्टिफिकेट मिळू शकतं का? तर एखादी गोष्ट रेकॉर्ड सापडत नसेल मग त्या लोकांना पूर्णपणे आपण डिप्राईव्ह करायचं का? त्यांचा दोष नाही लोकांचा, सत्ता बदलली वगैरे. तर त्याला आणखी एक सपोर्टिंग असं आहे, आपल्याला 1956ला तेव्हाचं हैदराबाद स्टेट हे, त्यातलं हैदराबाद स्टेट मधले 8 जिल्हे आजचे हे महाराष्ट्रात विलीन झाले द्विभाषिक मुंबई राज्यात. बाकी जो हैदराबाद स्टेट होता, तेलंगणा हा आंध्रामध्ये, नाच्या तेलंगणामध्ये गेला, बिदर हा कर्नाटकामध्ये गेला. तर आजही जुन्या रेकॉर्ड प्रमाणे जे पूर्ण त्यावेळेच्या हैदराबाद स्टेटमध्ये सर्व मराठा कुणबी दाखवले होते, त्याच्या आधारे कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये तिथले मराठा कुणबी आहेत ना. आपण इकडे आलो, आपलं जुनं रेकॉर्ड कुणबीच आहे, म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांचं. आता ते सापडत नाही. त्यांचे जे काउंटर पार्ट होते कर्नाटकातले आणि तेलंगणातले, त्यांना कुणबी म्हणून ओळखलं जातं, मग इथले का नको, हा प्रश्न आहे ना. आता याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. आता आपण कुणबी सर्टिफिकेट कसं द्यायचं हा जो कायदा आपण म्हणजे गव्हर्नमेंटनेच केलं ना. तर ह्या आत्ताचा एक्झिस्टिंग कायदा जो आहे त्या आधारे जर कुणबी सर्टिफिकेट द्यायला गॅझेटियरचा आधार घेऊन सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात अडचणी आल्यास त्या सुद्धा उपाय गव्हर्नमेंटने काढला पाहिजे. आणि त्यासाठी निश्चितपणे जरांगे पाटील आणि त्यांची टीम काम करत राहील. हा काय प्रश्न कायमचा सुटला असं नाहीये, पण एक मार्ग निघाला, सुरुवात चांगल्या दिशेने सुरू झाली. पण आता ह्याच्यात एक महत्वाचं म्हणजे थोडीशी अडचण जी निर्माण झाली की ओबीसी नेते म्हणतायत की ह्या गॅझेटमुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय. आता तुम्ही सांगा की धक्का लागलाय की नाही लागलाय? धक्का कसं आहे की ओबीसी म्हणजे काय, अदर बॅकवर्ड क्लास. अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे काय, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आणि मंडल आयोगाने
1978-79 हे केलं की सर्व कुणबी देशातले हे ओबीसी आहेत, अदर बॅकवर्ड क्लास आहे. तेव्हा कुणबी असल्यानं तो ओबीसी होतोच ना. तर नवीन काही सांगितलं असं काही नाही. आता फक्त प्रश्न एक, कुणबी व्हायचं का नाही व्हायचं. आता जर तुम्ही उत्तर महाराष्ट्रातले 80% मराठा कुणबी मान्य करतात, ते ओबीसी मध्ये झाले ना. बरोबर. आता मराठवाड्यात फक्त 2% आतापर्यंत. तर 2%चा आकडा पुढे सरकत असेल तर 80%ना विरोध नाहीये आणि 2चा 20% होत आहे त्याला विरोध का, असं माझं एक मत आहे. आता जी आर मध्ये त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा ओबीसी होणार हा फक्त शब्द काढलाय, पण त्यातून हा मार्ग शोधून काढलाय की आता सरसकट मराठा हा ओबीसी होणार. मग तो धक्का लागेल का? मला नाही वाटत सरसकट मराठा ओबीसी होईल, कारण काय कुणबी झाल्याशिवाय ओबीसी होऊ शकत नाही. आणि कुणबी होण्यासाठी आपल्याला अंतिम सत्य माहिती आहे, हे सर्व कुणबीच आहेत, पण पुरावा सापडत नाही. त्याला काहीतरी शासनाने मार्ग काढेल. आणि परत दुसरी एक बाजू त्याला असे की मी मराठवाड्यामध्ये 5 वर्ष राहिलो, 8 जिल्हे फिरलेलो आहे, 4 जिल्ह्यात तर मी कुलगुरूच होतो, की तिथल्या सर्वांचीच मानसिकता आहे कुणबी व्हायची अशी नाही. बरोबर. बराच मोठा एक गट असा आहे की त्यांना कुणबी व्हायचं नाही. आता जे साधारणतः 75-70 लाख मराठा आहेत, त्यातलं बऱ्याच मोठ्या घटकाला कुणबी व्हायचं नाही, ते सोडून द्या. जे क्रिमी लेअर आहेत ते भानगडीत पडणार नाही, किंवा जे जे अशिक्षित आहे, दूरवरचे आहे, ते येणार नाही. साधारणतः 25 ते 40% लोकांना ज्यांना गरज आहे ते कुणबी सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यासाठी त्यांना विरोध करणे ही महाराष्ट्र इतर प्रांत पाहतात. मला आठवतंय, मी माझ्या घरामध्ये, मी नगर तालुक्यातला आहे, माझ्या घरापर्यंत आम्ही सगळे मराठा आहोत. माझ्या नंतरचे माझा धाकटा भाऊ आणि पुतणे वगैरे सगळे कुणबी आहेत. ही नैसर्गिक ऐतिहासिक वाटचाल आहे ना. त्यात हा कोणावर अन्याय होतो काय असं काही नाही ना. आपण इकडे मान्य केलंय, नगर जिल्ह्यात एकेकाळी 20 ते 30% मराठा कुणबी होते. आज तो आकडा काही तज्ञांनी मला सांगितले की 60 ते 70% पर्यंत गेला. आपण काही बोललो का? नाही. इथे पण ओबीसी अन्याय होतोच की. हिथं जो प्रॉब्लेम निर्माण झालाय की प्रत्येकाची नोंद सापडत नाहीये. हा, तर शासनाने ह्याच्यात जो जी आर मध्ये नियम काढलाय की जर एखादा कुणबी आहे आणि त्याचं नातेसंबंध आहे, रक्तसंबंध आहे, किंवा त्यांच्या कुठंतरी फॅमिलीशी जुळते आणि ह्यांनी ॲफिडेटिव्ह दिलं तर तो कुणबी होतो. हे एक सकारात्मक बाब आहे. यांनी काही प्रमाणात प्रश्न सुटेल. मला भीती वाटते की हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही, कारण आपल्याला 25 ते 30 लाख लोकांपर्यंत पोहोचायचंय. आता 1.5 लाखापर्यंत आहोत आणि जी आर मुळे कदाचित आपण 1.5 लाखाचे 10 लाखापर्यंत जाऊ. आणखी आपल्याला कदाचित आणखी जी आर, अधिक सुधारित जी आर काढण्यास सुद्धा गरज पडेल. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे ह्या जी आर मुळे एक आपल्याला एक वाटचाल सुरू झाली आणि चांगल्या प्रकारे अनेक लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळून त्यांना आरक्षण मिळेल. नाही, ही चांगली बाब आहे की मिळेल, पण समजा जर ह्याला विरोध झाला, कोर्ट ह्याला मान्य करेल का ह्या जी आरला? नाही, कोर्टाचा प्रश्न येत नाही की एक इम्पिरियल गॅजेटियर आहे हैदराबाद स्टेटचं, ते गॅजेटियर फक्त विचारात घेतलं शासनाने. ते नवीन त्यांनी काही तयार केलं नाही. त्यात कुणबी आहे आणि कुणबी हा ऑलरेडी आरक्षणामध्ये येतो, ओबीसी मध्ये येतो. तर शासनाने नवीन निर्णय काय घेतला? पॉलिटिशियन काय, फक्त शासनाने आतापर्यंत तिकडे इग्नोर केलं होतं हैदराबाद गॅजेटियरला, ते त्यांना आता विचारात घेतलं, एवढंच केलं. जी गोष्ट अस्तित्वात होती, जी गोष्ट आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये लिहिली होती 2018ला, जो रिपोर्ट विधानसभेने मान्य केला होता, त्यातही त्या विधानसभेने जो रिपोर्ट मान्य केला त्यातही म्हटलं की मराठवाड्यातले सर्व मराठा हे कुणबी आहेत. यात नवीन काय? फक्त शासनाने प्रथम त्याला आपण पुढे येऊन की एस आम्ही गॅजेटियर मान्य करतो हे सांगितलं. म्हणजे त्यांना कायद्याचा आधार दिलाय. कायद्याचा आधार दिला नाही, तो त्या अंगाने विचार करायचा आपण पाहिजे. आतापर्यंत काय करतो होतो आपल्याकडे, जसं पश्चिम महाराष्ट्रात जर आपण कुणबी सर्टिफिकेट पाहतो त्या आधारे फक्त पाहायचं, आणि त्या आधारे फक्त न्यायमूर्ती शिंदे कमिशनने खूप काम केलं. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला. इतके सर्व रेव्हेन्यू यंत्रणा कामाला लावली होती. तेव्हा काहींचा आक्षेप होता एका समाजासाठी एवढी यंत्रणा कामाला लावायची का? इतकेही करून 75 लाखापैकी फक्त 1,60,000 काहीतरी सापडले. म्हणजे गावात जर एक नोंद सापडली तर ती भावकी अख्खी ओबीसीत जाणार. त्यात काय की आता मला एक्झॅक्ट सांगणार नाही, पण आपल्याला एक नोंद सापडली तर ते किती नातेवाईकांपर्यंत फायदा होईल त्याची एक हायकोर्टाने व्याख्या दिली आहे. त्या व्याख्या सगळं गावच होईल असं नाहीये. त्याला त्यांनी नाते डेफिनेशन दिली, ती व्याख्या दिली. समजा XYZ जर कुणबी असेल तर त्यांचा फायदा आणखी किती जण राहू शकतो, ते कशा प्रकारे ते XYZ शी रिलेटेड असले पाहिजेत.
त्यात बसतील ना, बऱ्यापैकी बसतील, पण सगळेच बसणार नाही. आता एका आडनावाची जर नोंद 1900 समजा 91च्या काळात आधीची सापडली किंवा त्या काळातली सापडली, पण त्या आडनावाचा जो आपण म्हणतो फॅमिली ट्री जो वाढलेला आहे, तर तो ते सगळे लाभ घेऊ शकतात. जो आता याचं जे हायकोर्टाने कसं असतं कोणत्या गोष्टीला हम्म, कायदा केलेला असतो, हम्म, तर याचा नातेवाईकाचा लाभ कोणाला द्यायचा याचा कायदा हायकोर्टाने दिला होता. हम्म, अगदी त्याचा इतिहास असा आहे की एकदा असंच फेकपणे चाललं होतं. समजा XYZ ला आहे तर त्याच्या नातेवाईकांना देऊन टाका, हम्म, परंतु नंतर कोर्टात मॅटर केलं आणि कोर्टाने सांगितलं असं असं असेल तर तेवढेच नातेवाईक विचारात घेतले जातील. बरोबर. त्यामुळे सरसकट सर्वांना मिळेल असं मला नाही वाटत. आता हा जो सातारा गॅझेटची जी मागणी झाली, तर ती मान्य होईल. नाही, सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट सारखाच आहे. दोन्ही ब्रिटिश गव्हर्नमेंट डिक्लेअर केले. सातारा गॅजेटमध्ये काय झालं की काही कारणास्तव सातारामध्ये नंतरच्या काळामध्ये सर्वांनी कुणबीऐवजी फक्त मराठा शब्द लिहायला सुरुवात केली. त्यामुळे जे जुने गॅजेट आहेत साताराचे, जसं हैदराबाद गॅजेटियर आहेत, तर सातारा जिल्ह्यापुरतं जे गॅजेटियर आहे त्यामध्ये कुणबी उल्लेख आहे सर्वांचा. मग त्याचा मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा उपयोग त्याच प्रमाणात होईल, पण हा संख्येने कमी आहे. जिल्ह्यापुरता मराठीत आहे. आता नवीन एक विषय की बॉम्बे गॅझेट बी लागू करा अशी पण मागणी होते. मग तिकडे काही कुणबी नोंदी सापडतात का? बॉम्बे गॅजेटचा संपूर्ण यासाठी ना, हो. पश्चिम महाराष्ट्र वगैरे. पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र ऑलरेडी आपल्याकडे नोंदी आहेतच ना. तो कोकण भाग येतो परत. कोकण भागातला आणखी प्रश्न वेगळाच आहे. कोकण भागामध्ये मराठा आणि कुणबी ह्या पूर्णपणे वेगळ्या जाती जमाती आहेत. तिथले मराठ्यांची, मी आयोगाचं काम करत असताना मी जनसुनावणी घ्यायला कोकणातही गेलो होतो. तिथल्या मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये. त्यामुळे तो पुढचा प्रश्न येत नाही की नोंदी सापडतात का नाही सापडत. त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, आणि आता ACBC 10% दिलंय तर मराठा म्हणून मिळालंच त्यांना. आता 50% ही जर आरक्षणची आपली मर्यादा आहे, ही जर तुटू शकते का? कसं आहे की 50% बद्दल अनेक गैरसमज आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये 50% उल्लेख कुठेच नाहीये. आपल्यात काय साधारणतः जे ओबीसीचं आरक्षण आहे, SC STचं तर आर्टिकल 46 प्रमाणे दिलंय. ओबीसी जे आरक्षण आहे ते आर्टिकल 15 आणि 16 प्रमाणे. 14 हा समानताचा धागा आहे आणि 15-16 मध्ये अपवाद केलाय. 14 आर्टिकल हे महत्वाचं की कायद्यात सर्व समान, जात धर्म भाषा वगैरे काही भेदभाव करता येणार नाही. तथापि म्हणजे अपवाद आहे की 15 आणि 16 मध्ये तर तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध केलं, तुम्हाला काही काळाकरता काही प्रमाणात त्या वर्गाला, ते जातील नाही त्या वर्गाला तुम्हाला आरक्षण देता येईल. आता याचा अर्थ साधारणतः 1961 ला बालाजी केसमध्ये असा लावला, हा अपवाद आहे आणि अपवाद असल्यामुळे तो अपवाद 50%च्या पुढे जाऊ नये म्हणून 1961 ला प्रथम 50%चा शब्द आला. त्यातही आधी बालाजी केसमध्ये असं हे दाखवलं होतं की गजेंद्र गडकर म्हणून एक मोठे न्यायाधीश होते स्वातंत्र्यानंतरच्या काळातले, त्यांनी एका जजमेंटमध्ये, म्हणजे जजमेंट पाहिलेलं नाही, असा उल्लेख केला होता. साधारणतः आंबेडकरांचं जे भाषण 30 नोव्हेंबर 1948 ला राज्यघटना समितीसमोर झालं होतं, त्यात आंबेडकरांनी इनडायरेक्टली सुचवलं होतं की आरक्षण मर्यादित असलं पाहिजे, साधारण 30% पर्यंत असेल तर ओके, पण मेजॉरिटीला जर आरक्षण दिलं तर आरक्षणाचा हेतूच संपून जाईल, न्यूट्रल होईल, नल होईल. आता हा आंबेडकरांचं भाषण गजेंद्र गडकरने मेन्शन केलंय. त्याचा आधार घेऊन बालाजीने सांगितलं की 50%च्या पुढे नसावं. हाच धागा पकडून जे सर्वात फेमस जजमेंट आहे इंदिरा साहनी केस, जे 1991-92 जजमेंट आहे, ते फार कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. म्हणजे मंडल आयोगाचा हे इम्प्लिमेंट केलं ते योग्य का अयोग्य त्यांनी योग्य त्यात सिद्ध केलं. 9 जजेस पॅनल होतं आणि त्याने असं म्हटलंय की 50%चा हा जो मापदंड आहे तो अत्यंत योग्य आहे, कारण हे अपवाद आहे आणि अपवाद नियम होऊ शकत नाही. बरोबर. परंतु त्यांनी एक त्या ठिकाणी थोडासा हे टाकला होता की साधारणतः एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही काळाकरता काही गटाकरता तुम्ही हे 50% नियम मोडू शकता. पण एक्स्ट्राऑर्डिनरीचा त्यांनी असा अर्थ काढला की भौगोलिक परिस्थिती, उदाहरणार्थ ट्रायबल एरिया आहे, तिथे 70% पॉप्युलेशन तेच असेल, पण 90% पॉप्युलेशन जर ओबीसीच असेल तर ते 50%चा अट लावण्यात काही अर्थ नाही. आम्ही त्याच तरतुदीचा वापर करून ज्यावेळेस आम्ही गायकवाड आयोगाने आम्ही 16% आरक्षण मराठा समाजासाठी रिकमेंड केलं होतं, तेवढं की अपवादात्मक परिस्थिती आहे, कारण मोठमोठे मोर्चे निघाले, मराठा समाजामध्ये खूप आक्रोश आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांचे समकक्ष किंवा त्यांच्यापेक्षाही
बऱ्याच समाजाला आरक्षण मिळतं. त्यामुळे लोकांमध्ये खूप आपलं एक मराठा लाखोंचे मोर्चे निघाले. त्या पार्श्वभूमीवर आमचा आयोग नेमला गेला. आमचं मुख्य काम हेच होतं की मराठा बॅकवर्ड असेल तर त्याला रिकमेंडेशन करा. पण आम्ही म्हणून हे असाधारण परिस्थिती सांगितली. सुप्रीम कोर्टाने जे 5 मे 2021 आमचा रिकमेंडेशन आणि जे 16% आरक्षण रद्द केलं, त्यात स्पष्ट म्हणलंय ही असाधारण परिस्थिती नाहीये. बरोबर. त्यामुळे त्या मुद्द्यावर 50%च्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. आता याला एक आणखी हे की 21ला निकाल आल्यानंतर त्यावेळेस मला वाटतं उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. बऱ्याच लोकांना मला 1-2दा बोलवलं होतं. असे चर्चा झाली की क्युरेटिव्ह हे करायचं, पिटिशन करायचं. तर कपिल सिब्बल वकील दिले होते गव्हर्नमेंटच्या वतीने, इतर स्टेटच्या वतीने. आणि त्यात कपिल सिब्बलचं मुख्य आर्ग्युमेंट असं होतं की ते 91 जजमेंट आहे. आता काळ बदललाय, आता ते 50%चा बार हा काढून टाकला पाहिजे. पण ते क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा कोर्टाने नाकारलं. त्यामुळे जे 9 जज लोकांनी इंदिरा सारीमध्ये सांगितले ते अत्यंत योग्य आहे. तिला अपवाद पण दिला ना. तर अशी भौगोलिक परिस्थिती असेल की ते सगळेच ओबीसी आहेत, तिथपर्यंत करू शकता तुम्ही. आता सरकारला हा जी आर काढावा लागला, मग याच्या मागे कायदेशीर मजबुरी होती का राजकीय दबाव? एक तर काय हा मुद्दा आम्ही 2018ला प्रथम मेन्शन केला होता की मराठवाड्यातील मराठा आहे सर्व कुणबी आहेत, त्यांना दुसरा मार्गच नाही ओबीसी मध्ये टाकायचं किंवा त्यांना आरक्षण द्यायचं. आणि त्यांचे सर्वात जास्त आक्रोश त्यांचा आहे. जे लाख मराठा पूर्ण मोर्चे सुरू झाले मराठवाड्यातनं सुरू झाले. तेव्हा त्यांना जर तुम्ही मी आधी म्हटल्याप्रमाणे आता ते प्रयत्नानंतर 2% गेले, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि काहीतरी करण्यामागे एक आम्हाला ते डॉक्युमेंट सापडलं होतं. आतापर्यंत शासन हे SCBC सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड याच्या मागे लागलं होतं. ते सुद्धा शिंदे सरकारने म्हणजे खूप कष्ट करून रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही जसा सर्वे केला होता तितका किंवा त्यापेक्षा चांगला सर्वे केला, रिकमेंडेशन घेतले आणि ते आपण 10% आरक्षण आलं. तो एक मार्ग झाला. पण मग तिथल्या मराठवाड्यातील मराठ्यांना SCBC मध्ये तितकासा आधार वाटत नाही. त्याचं कारण की आधी जे आम्ही रिकमेंड केलं होतं ते जसं सुप्रीम कोर्टाने नाकारलं 50%च्या पुढचं आहे. त्यांना साधारण भीती वाटते की कदाचित जरी 10% जरी असेल हायकोर्टात टिकेल, कारण आता कोर्ट मॅटर चालूच आहे. त्यावर लोक हायकोर्टात गेलेच आहेत. हायकोर्टात जरी टिकलं तर सुप्रीम कोर्टात टिकेल का? तर याचं कारण आहे की आधीचे 2-3 निर्णय हे 50%च्या पुढचे नाकारले आहेत. म्हणून त्यांना काय वाटतं की आम्ही जर मूळचे कुणबी असो तर आम्हाला कुणबी म्हणून देऊन टाकत. त्यांची मागणी तशी ठीक आहे. इतरांना वाटतं की आता कुणबीमध्ये वाढ होत चालली आहे. हे कोणाला वाटतं? ज्या डब्यात बसले त्यांना वाटतं. बरोबर. जे डब्याचे बाहेर आहेत त्यांना रेल्वे डबाच पाहायला नाही मिळाला तर त्यांची इच्छा आहे त्यांना नैसर्गिक आहे. बरोबर. आता ह्या हैदराबाद गॅझेटचा ओबीसी समाजावर काय परिणाम होणार आहे एकंदर? हैदराबाद गॅझेट काय कोणताही समाज कुणबी जर झाला म्हणजे मराठा पुरतं कोणताही मराठा गट हा कुणबी झाला तर ओबीसी येतो. तर त्यात ओबीसी म्हणजे स्पर्धा वाढेल त्या ठिकाणी. एक तर राजकीय स्पर्धा वाढेल, ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकीला पात्र होतील. यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठवाड्यातील लोकांची मागणी काय असते. मी खूप लोकांशी बोललो. नोकऱ्या लोकांना माहिती, नोकऱ्या मर्यादित आहेत. सर्वात प्रश्न उभा राहतो की राजकारणचं ते मर्यादित आहे, ते सर्व लोकांना आहे. मग अगदी थोडे मर्यादित लोकांचं आहे. लोक प्रचार करतात सगळे राजकारणाचे मोर्चे ते वगैरे, ठीक आहे त्यांनी लीड घेतला असेल. पण खरं आहे शिकणारे मुलं. इतका फरक पडतो की जर ओबीसी असेल तर 50% फी माफ होते, इतर अनेक फी माफ होतात. आणि जर ओबीसी नसेल तर त्याला 100% फी भरावी लागते. मी एक उदाहरण देतो, थोडा वेळ घेतो. मी नगर तालुक्यातलं मांडवे गावचा आहे, नगरपासून 18 किलोमीटर. माझ्या पलीकडेच लोणी सह्याद्री आष्टी तालुक्यातलं म्हणजे मराठवाड्यातलं गाव आहे. तिथली लोकसंख्या साधारणतः 8-9 हजार आहे. माझ्या गावची लोकसंख्या 1600. माझ्या गावात माझ्या नंतरचे सर्व कुणबी झाले. तेच म्हणजे कॉलेजला मी प्राचार्य असताना ते जे माझ्याकडे ऍडमिशनला घ्यायचे त्यांना 50% माफ द्यायचो. पण पलीकडे शेजारच्या लोणी गावचे तर ते एकही कुणबी नाही त्या गावातला. तिथला हमालाचा पोरगा जरी आला तर त्याला आपण 100% फी चार्ज करायचो. प्राचार्याचा नाईलाज होता. तेव्हा हे आपल्याला उघड अन्याय दिसतो. एकच जात शेजारी राहत आहेत, एकांना 50% सवलत, दुसऱ्यांना काहीच नाही. म्हणून मला वाटतं सर्वात जास्त फायदा हा शिक्षणातील फी साठी होईल. आणि त्यासाठी ओबीसी समाजाने काही मर्यादा नाही ना, इतक्याच लोकांना द्यायचं.
एवढाच कोटा आहे असं काही नाही. हम्म. इतक्याच मुलांना फक्त फी माफ करायची, अर्धी फी असं नाही. तर ओबीसीने ह्या मुद्द्यावर तरी विरोध करू नये, कारण शिकत असले लोक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे आदर्श स्थिती अशी आहे की सर्वांनाच मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. ते नाही, निदान ओबीसीना जर मोफत अर्ध फी होत आहे तर आम्ही मूळचे कुणबी असल्याने आम्हाला पण अर्ध फी माफ करा, ही मराठवाड्यातील मराठा लोकांची मागणी एकदम रास्त आहे. पण सर, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता जर संख्या बघितली मराठा किंवा कुणबींची, तर गावागावामध्ये जास्त संख्या आहे. तर मग ह्या जागेंवर काय परिणाम होईल? ओबीसीवर अन्यायच होईल की तिथे? एक तर मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे आता नाव घेत नाही, नगर जिल्ह्यात जेवढे नामवंत पुढारी आहेत ते ऑलरेडी कुणबी आहेत. ते नगराध्यक्ष झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सर्व पदावर गेले. जिथे जे रिझर्वेशन होतं ते जवळजवळ मराठीने कॉर्नर केले. त्याबद्दल काही गदारोळ नाहीये. परत लक्षात घ्या, त्यांची मागणी मुख्य शिक्षणासाठी आहे. शिक्षणाची मागणी पुढे आली की जिल्हा परिषद मध्येच काढतात. ओके. तुम्ही इकडे जिल्हा परिषद ऑलरेडी उभोगलंय, तर तिथले काही 1-2% लोक जर जिल्हा परिषद मध्ये ह्या सवलतीचे फायदे घेऊन आले तर फार काय आकाश कोसळणार नाहीये. कारण माझं एस्टिमेट असं आहे की कितीही काय केलं तर 25-30% जास्त कुणबी सापडणार नाही. आणि तेवढं जरी झालं तर मुलांना शिक्षणासाठी, सर्वसामान्य मुलांना फायदा होईल. आणि काही 1-2% लोक त्याचा फायदा घेऊन ओबीसी मध्ये येतील, एवढाच फक्त फरक पडेल. तो माझ्या दृष्टीने इतका महत्वाचा विषय नाही. महत्वाचा विषय की तिथल्या गरीब जनतेला शिक्षण घेताना फी सवलत ही मिळालीच पाहिजे. बरोबर. शैक्षणिक दृष्ट्या हा सर्वांचाच अधिकार आहे. एक तर फ्री पाहिजे, एक तर फ्री दिला पाहिजे. फ्री दिलं नाही शक्य होतं मला, तर जे इतरांना जसं तुम्ही ओबीसी मध्ये देतात त्यांना ओबीसी हे करा आणि त्यांना 50% देऊन टाका. कारण मेडिकल फील्ड असेल किंवा इंजिनिअरिंग फील्डची तर प्रचंड प्रमाणात मोठी फी आहे. मोठी फी. आता जर हे गॅझेट तुम्ही अगोदरच सरकारला म्हणजे त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं, मग तरीही सरकारला हे माहित असताना त्यांनी हे पाऊल आधी का नाही उचललं? त्याचं एक साधारण की एक मागणी अशी असायची का मला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. मराठवाड्यात नाही प्रथम आहे लक्षात नाही आलं, ते म्हणले मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. तिथले मी आधी म्हटलं बऱ्याच लोकांची मानसिकता अशी अजूनही आहे, थोडे ओबीसी नको, कुणबी नको. ओबीसी नाही, ते कुणबी नको म्हणतात. कुणबी म्हणजे शेतमजूर किंवा मोठ्या शेतकऱ्याकडे घरकाम करणारा माणूस, ती मानसिकता आहे त्यांची. त्यामुळे मराठा म्हणूनच आरक्षण द्यायची मागणी होती. आमच्या गायकवाड आयोगाप्रमाणे 16% दिलंय, ते नाकारलं गेलं. नंतर आयोग नेमला गेला, त्या आयोगाने 10% एससीबीसी दिलं. मराठा समाजाला वाटलं की बरं झालं, त्यांची मागणी मूळची हीच होती. आधी अगदी मराठा नेते सुद्धा ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. ते पहिले मोर्चे जर तुम्ही पाहिले असतील, 2016चा मोर्चे पाहायला मी नगरला आलो होतो, तर मी लखनौ विद्यापीठात कुलगुरू होतो. पण ज्या बातम्या वाचल्या, मला पुण्यात काम होतं म्हणून मी सहज नगरला गेलो, तर 5 ते 6 लाख लोक आले होते. आणि मागणी सुरूच असत की ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. संकल्पना अशी होती की वरचं आरक्षण असेल, अनुभव असा आला वरचं आरक्षण टिकत नाही. त्यामुळे ते साहजिकच म्हणतात की मग आतलं जर पाहिजे असेल तर ते एकच मार्ग आहे की कुणबी दाखवणं. आणि कुणबी जर दाखवायचं असेल, रेकॉर्ड तर सापडत नाही, तर एकच मार्ग आहे की गॅजेटियरचा आधार घेणं. आता गायकवाड आयोगाचं जे एसीबीसीचं आरक्षण होतं, तर ते रद्द करण्यामागची मुख्य कारण काय होती? एक तर पहिलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज म्हणजे हायकोर्ट टिकलं ते, पण 5 मे 2021ला जो निर्णय आला, 5 जणांचं ते हे होतं, बेंच होतं, सर्व सिनियर 5 सुप्रीम कोर्ट जज होते, की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही. म्हणजे त्यांनी आम्ही जो सर्वे केला होता तर सर्वांनाच आक्षेप घेतला. आणि त्यासाठी जे त्यांनी कारणं दिली, ती समोरच्याने कोर्टात सादर केली होती, ती त्यांनी ग्राह्य मांडली की शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या ताब्यात किती आहेत, मोठा आकडा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ते शैक्षणिक मागासले कसे, त्यांच्या साखर कारखाने किती आहेत, आमदार किती आपल्याला माहिती आहे. 33% मराठा समाज असून आपण 70% पर्यंत, कधी 60%, 70% मराठा आमदार असतात. ते सत्तेच्या ठिकाणी ते आहेत, म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत. शैक्षणिक जे जाळं आहे महाराष्ट्रातलं, त्यात मराठ्यांचा सहभाग खूप मोठा आहे, त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, म्हणून त्यांनी ते नाकारलं. ते एक कारण. दुसरं कारण असं होतं की आम्ही जे आरक्षण दिलं होतं ते 50%च्या पुढचं होतं, बरोबर, तर ते लिमिट क्रॉस केलं म्हणून नाकारलं. आणि तिसरं त्यांनी आणखी एक सपोर्टिंग कारण दिलं. आधी जवळजवळ 5 निवड अशी होती, कालेलकर असेल, देशमुख समिती असेल, इतर 2-3 होते, की त्यांनी ते मराठ्यांचं आरक्षण हे नाकारलं होतं. त्यांनी एक असं एक प्रिन्सिपल असतं ज्युडिशरीमध्ये, आधी जर नाकारलं असेल
ते स्टेअर डिसिजेस असं काहीतरी म्हणतात. तर ते कारण दाखवून आताच काय कारण की आपण द्यायचं. बरोबर. म्हणजे 3 कारणं दिले. एक, समाज आमचा रिपोर्ट हा क्रेडिबल वाटला नाही, कारण मागासलेला नाही असं त्यांच्याकडे, त्यांनी मांडणी केली. दुसरं 50%च्या पुढं होतंय. आणि तिसरं आधीचे निर्णय सुद्धा नाकारण्याचेच आहेत. त्यामुळे आपण त्याला सुसंगत निर्णय त्यांनी दिला. आता शिंदे सरकारने मागच्या वर्षी जे आरक्षण दिलंय सीबीसीचं 10%चं, आता त्याचं काय होणार? म्हणजे तेही राहणार आणि हे आता होणार? कसं आहे की ते आता प्रीमॅच्युअर आहे, सध्या हायकोर्टात केस चालू आहे. हम्म. कोर्टात केस असल्यामुळे आपण जास्त बोलू नये. हम्म. पण मला शिंदे सरकारचं, जे नुसती व्यक्ती म्हणत नाही, त्या सरकारचं एक आवडलं मला, की आमचे जे आरक्षण होतं, म्हणजे गायकवाड समितीने जे दिलं होतं, त्याला आपण 2018 दिलेलं आरक्षण म्हणूया, की 19च्या पहिल्या महिन्यात दिलं होते, की ते नाकारलं. पुढे मधल्या काळात जवळजवळ 3700 लोक 3500च्या पुढे येतात, हे एसीबीसी मार्फत भरती झाले होते, परंतु त्यांना सर्टिफिकेट हे पत्र मिळत नव्हते. तर शिंदे सरकारने प्रोएक्टिव्हली प्रत्यक्ष लक्ष घालून सर्वांना सर्टिफिकेट, सर्वांना अपॉइंटमेंट लेटर दिले. त्याचबरोबर मध्ये काय झालं की काही 2019ला 2018ला ज्यावेळेस EWS आलं, त्यावेळेस काही मराठा EWS मध्ये भरती झाले. पण नंतर एसीबीसी आल्यानंतर लोक मॅटमध्ये गेले. मॅटने सांगितलं की आता तुम्हाला एसीबीसी आलंय, त्यामुळे EWS मधले तुमचे नोकऱ्या धोक्यात आहेत. मॅटचा असा निर्णय असूनही शिंदे सरकारने लक्ष घालून तो निर्णय बदलून घेतला आणि त्या 500 लोकांनाही परत त्यांना ऑर्डर्स देण्यात आले. असं त्यावरून एक लक्ष येतं की ते पॉझिटिव्ह आहेत. यावेळेस सुद्धा सर्वे करताना सांगण्यात आलं होतं की मागचे जे काही ऑब्जेक्शन आहेत ते बाहेर निघून जाण्यासाठी एकाच एजन्सीकडनं सर्वे केला यावेळेस, गोखले इन्स्टिट्यूटकडनं. आणि सर्वे हा एक्झॉस्टिव्ह मोठा सर्वे, पण त्याला आता ऑब्जेक्शन, हे पहा, कोणत्या फॅक्टला आपल्याला वकील, विरोधकांचे वकील काहीतरी दोष काढणारच. बरोबर. आणि बऱ्याच लोकांच्या मनात मागचा इतिहास पाहता, म्हणजे गायकवाड समितीचं नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टातनं, त्याआधी 4-5 वेळा कमिटी लेवललाच नाकारलं गेलं. तर लोकांना वाटतं 10% जे आहे ते टिकेल का? टिकेल तर किती दिवस टिकेल? त्यापेक्षा आपल्याला कुणबी मिळत असेल तर अधिक चांगलं. इथे मागली भावना आहे, आणि लोकांच्या भावनेमध्ये काही दोष आहे असं मला वाटत नाही. कारण आपण काही जे आत आहोत त्यांनी जर आपण त्यांच्या फ्रेम मध्ये असतो विचार करायला पाहिजे होता. बरोबर. आपण एकच आहोत, हे मराठा ते मराठा. 50%ची जी मर्यादा आहे ती वाढवता येईल का आपल्याला? आतापर्यंत जजमेंट प्रमाणे वाढवणं शक्य वाटत नाही. ते 91 सालीच 9 जजेसनी सांगितलेलं आहे एक्सेप्शनल केसेस मध्ये वाढवू शकतात. एक्सेप्शनल केसेस कशा पाहिजे की ट्रायबल एरिया आहेत, ते ट्रायबलची संख्या, त्या एसटीला समजा एसटी सर्व आरक्षण 50% आणि त्या ठिकाणी एसटी 70% असतील तर, आणि एसटीला 100% असतं, त्या ठिकाणी ती वाढवावंच लागेल. म्हणजे अशी अपवादात्मक परिस्थिती ही खरी अपवाद असली पाहिजे. मग तामिळनाडू सारख्या राज्याला कशी काय दिली? तामिळनाडूमध्ये काय की 79% आरक्षण आहे. 69 की 69% असो, 69, आणि ते 69% मध्ये जवळजवळ 90% लोकसंख्या कव्हर होते. म्हणजे बाकी राहतात फक्त 8-10%. आणि परत ते आरक्षण अजून परमनंट झालं नाहीये. ती केस सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने एक सामाजिक प्रश्न म्हणून तो प्रश्न दरवर्षी ते पुढे ढकलला जातो. आणि ते एक उपाय त्यांनी असाही काढलाय, जर 8-10% जे ओपन आहेत त्यांना जर तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नाही तर तेवढ्या जागा दरवर्षी ते वाढवतात, म्हणजे त्याला सुपर न्युमररी म्हणतात. त्यामुळे त्यांची तक्रार राहत नाही. अशा रीतीने तो तात्पुरता प्रश्न हँडल केलाय. तामिळनाडूसाठी 50%च्या पुढे आरक्षण मान्य आहे असं कुठेही म्हणलेलं नाहीये. आता मला एक गोष्ट विचारावीशी वाटते की देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की आम्ही ओबीसीला धक्का नाही लावला, आणि दुसरीकडे म्हणतात की मराठ्यांना मी आरक्षण दिलंय. मग आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? नाही, आता पहिल्या ज्यावेळेस आमचं 2017ला कमिशन नेमलं होतं, त्याची पार्श्वभूमी होती की लाखो लोकांचे मोर्चे निघाले होते. देवेंद्र फडणवीस हे नवीन मुख्यमंत्री होते. 14ला आले होते, 15 पासून मोर्चे निघायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ते गडबडलं गेलं सरकार, तर ते कोणी गडबडलं असतं, इतकं मोठी मोर्चे होते. नगरच्या मोर्चात 5 ते 6 लोक होते. त्यामुळे त्यांनी आमचं तातडीने आयोग नेमला गेला, आणि आयोगाला असे सूचना होत्या की सर्वे वगैरे वॉर फुटिंगवर करून तुम्ही जर मागास सिद्ध होत असेल तर आरक्षण रिकमेंड करा. परंतु त्यावेळेस ही भावना होती की 50%च्या पुढचं द्यायचं, म्हणून ते
म्हणजे स्पष्टपणे बोलायचे की ओबीसीला धक्का न लागतं. बरोबर. अर्थात आमच्या सारख्यानं मला आठवत होतं की मला वाटायचं हे काही टिकणार नाही, कारण 50% पुढचं आहे. अशा अनेक म्हणजे 1961 पासनं 91ची जजमेंट असेल, एम नागराज असेल 2006चा, अशोक कुमार 2008, जवळजवळ 8-10 जजमेंट अशा आहेत की 50% पुढचं त्यांनी नाकारलेलं आहे. ह्या पार्श्वभूमीवर हे टिकेल का नाही आमची शंका होती, पण महाराष्ट्रात प्रथम होत होतं तेव्हा कोणी शंका व्यक्त केली नाही. ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसीला धक्का न लावता आम्ही देऊ, आम्ही आमचं काम केलं आणि रिकमेंड केलं 100%. आता जे आरक्षण दिलं तर असा आरोप होतो मुख्यमंत्र्यांवर की त्यांनी मराठा नेत्यांशी गुप्त डील केली आणि हे जी आर काढला. तर तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? तसं काही नाहीये. ही एक मागणी जरांगेंची अशी होती की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करा. जो अनुभव होता 50%चा पुढचा, जो आता अस्तित्वात आहेच आहे 10% एससीबीसी, तो टिकेल का नाही याबद्दल जरांगे पाटलासहित सर्वांना शंका आहे. पण आता आंदोलन आहे, लोक एक युनायटेड आहे, तर आताच आपण कुणबी होऊन जा. आणि कुणबी होण्यासाठी एकच मार्ग आहे, म्हणजे गॅजेटियर. आणि ती मागणी रास्त असल्याने आणि मुंबईमध्ये मोर्चा स्वरूप उग्र झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे येऊन ते विखे पाटलांना पाठवलं आणि जी आर काढलं. बरोबर. आता छगन भुजबळ आणि अनेक ओबीसी नेते कोर्टात सतत आव्हान करत असतात, ह्या जी आरला आव्हान देतात. तर काय कोर्ट ह्याला रद्द करू शकतं का? नाही, काय की जी आर काय म्हणतो, आम्ही इम्पिरियल गॅजेट हैदराबाद स्टेट विचारात घेऊ. गव्हर्नमेंटला विचारात काय घ्यायचं याला काही बंधन कोणी घालू शकत नाही, कोर्ट घालू शकत नाही. आणि ते गॅजेटियर जे आहे ते ब्रिटिश सरकारचं आहे, गेले 100 वर्षापेक्षा अधिक वर्षापासूनच आहे. ते त्रिकालवादी सत्य आहे, त्यामुळे त्याला काही आपण म्हणू शकत नाही की गॅजेटियर चुकीचं आहे. आता शासनाने सांगितलं विचारात घेऊ. विचारात घेताना कारण जर ओबीसी लोकांना वाटलं की जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय केला तर त्यांच्या काहीतरी बोलण्यात अर्थ राहील. त्यांना जर काही बोलायचं असतील ओबीसी लोकांना, ओबीसी मंडळींना, तर ओबीसींना आरक्षणाची गरज आहे तशी की ज्यावेळेस मंडल आयोगाने कुणबी समाज ओबीसी मध्ये टाकला तेव्हाच विरोध करायला पाहिजे होता. बरोबर. आता ज्याला कुणबी मिळणार तो ओबीसी मध्ये येणारच आहे. बरोबर. कारण कुणबी समाज हा पूर्णपणे ओबीसी मध्ये. आता कुणबी हे फक्त मराठाच नाही तर मुसलमान बागवान पण त्याच्यात येतो, बऱ्याच कम्युनिटी त्याच्यात. जे कुणबी आहेत ना ते सगळे ओबीसी मध्ये जातात. आता ह्याच्यात अनेक आता गॅझेटियर मध्ये कुणबी नोंदी जर लागू झाल्या तर त्याच्यात बंजारा समाज पण येतो की त्यांनाही एसटी मध्ये दाखवलेल त्या काळात. तर मग ह्या सर्व जातींना न्याय मिळेल का? काय एसटी मध्ये जरा विषय वेगळा आहे. एसटी आणि एससी ची लिस्ट, एससी म्हणजे अस्पृश्य, अस्पृश्य ते जात महत्वाचे नाही त्या ठिकाणी. जे जे अस्पृश्य होते ते सर्व एससी, ते उच्चवर्णीय असले ते चालते, पण ते अस्पृश्य जर असतील ते एससी. आणि जे जंगलात राहायचे त्यांचे इथनिसिटी हे आपले इथले पूर्वीचे मानव आहेत, आधी मानव म्हणू आपण थोडस, ते इथले मूळचे जंगलातले लोक आहेत, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात, ते एसटी. ही यादी ब्रिटिशांनी तयार केली आणि ती यादी आपण 1950ला आहे तशी मान्य केली. मान्य करताना असा निर्णय घेण्यात आला, राष्ट्रपती या यादीवर एकदा सही केली परत सही करणार नाहीत. जर ते यादीत बदल करायचा असेल तर तुम्हाला आपल्या पार्लमेंटला तो निर्णय घ्यावा लागेल. आणि पार्लमेंटमध्ये कोणत्या परिस्थितीत कोणतीही नवी जात, नॉर्थ ईस्टचे जे एसटी लोक आहेत ते 70-80% जनता एसटी आहे. बरोबर. ते विरोध करणार ना पार्लमेंटमध्ये. राज्य पातळीवर होऊ शकतं, पण देश पातळीवर एसटी समाज जो प्रामुख्यानं आहे, जो लोकसभेत आहे, तर कोणती नवीन जात एसटी मध्ये येऊ द्यायची नाही. त्यामुळे ते केस भांडणं त्यांचं राईट आहे, त्यांनी भांडावं. पण मला तरी वाटतं की त्यात मेरिट किती असेल हे सांगता येत नाही. आता वंजारा समाज आणि बंजारा समाज, म्हणजे वंजारी समाज आणि बंजारा समाज हा एकही की ह्यात वेगळं फरक आहे? भेद आहे, त्यांचे जरा चालीरीती वेगळे आहेत, काही देव पण त्यांचे वेगळे आहेत. तथापि काही वर्षापूर्वी नाईकांच्याच काळापासून, वसंतराव नाईक असल्यापासून असा एक समज झाला किंवा करण्यात आला की बंजारा आणि बंजारा एकच आहेत आणि त्याने एका ग्रुपमध्ये आपण ऍड केलंय. आणि प्रॉब्लेम का ना आला, तर बंजारा हा एसटी मध्ये नव्हता, कुठेतरी ओबीसी मध्ये टाकायचं होतं. पण तो ओबीसी मध्ये टाकताना बंजारा हा बंजारा बरोबर आला, त्यामुळे तसं काही असं तांत्रिक प्रश्न काही निर्माण झाला नाही. समाज दोन वेगळे आहेत. बरोबर. आता अनेक जाती त्यातनं आपली जात कोणत्या ह्याच्यात आहे ते शोधायला लागलेली आहे हैदराबाद गॅजेटच्या नुसार. मग आता महाराष्ट्रातील एकंदर जो समाजाचा गोतावळा आहे याचा समतोल बिघडेल का? निश्चितपणे बिघडेल ना. काय आहे की
हा सर्व प्रयोग मी परत सांगितलं की आंबेडकरांचं भाष्य. हम्म. त्यांनी सांगितलं होतं की कायद्यापुढे सर्व समान, हम्म. नोकरीमध्ये असतील, शिक्षणामध्ये असेल, समान संधी असली पाहिजे. तथापि जे लोक मागे पडले, म्हणजे स्पर्धेत टिकू शकत नाही, त्यांना काही लोकांना काही काळापर्यंत आरक्षण द्यायचं. हे कायमस्वरूपी नाहीये. आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय राज्यघटना कोणती जात ओळखत नाही, कोणताही धर्म ओळखत नाहीये. आणि हे क्लास येतं, शेड्यूल क्लास आणि शेड्यूल ट्राईब. तर त्यामुळे आपण जे जातीय वळण देण्यात आलं हे सुस्कृत्य देण्यात आलं. हे राज्यकर्त्यांना प्रेशर ते टिकू शकत नाही. आता मला आठवतं, थोडंसं विषांतर करतो, साधारणतः पंडित जवाहरलाल नेहरू पहिले प्राईम मिनिस्टर होते. बरोबर. ते नेहमी प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायचे. तर ते एका पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं, ते बेंडिंग बॅकवर्ड म्हणून एक अरुण शौरीचं पुस्तक आहे. ते पुस्तक आम्ही आयोगा सदस्यांनी पर्सनली विकत घेतलं होतं. त्यात ते मी वाचले ते पत्र, की अनेक राज्यामध्ये म्हणजे मताचं अनुकरण करण्यासाठी अनेक लोक जातीच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. यातून जातीयवाद वाढेल. तेव्हा जातीच्या आधारे आरक्षण देताना घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करा आणि शक्यतो कोणत्याही प्रकारे जातीयवाद वाढणार नाही असं सर्व राज्यांनी काम केलं पाहिजे. त्या काळात सर्व राज्ये काँग्रेसचीच होती, तर काँग्रेस यांना केलं. आता आजचे पंतप्रधान जे आहेत, याचं व्यक्तिगत टीका करत नाही, पण त्यांनी 2024 इलेक्शनच्या आधी पार्लमेंटमध्ये असं सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू हे ओबीसीच्या विरोध होते. तसं नव्हतं ते. त्यांनी एक वाटलं की जर तुम्ही जो प्रश्न विचारला ना, जातीवाद वाढेल का, बरोबर, ती जी सर्वसामान्य लोकांची भावना होती ती देशाचा प्रमुख नेता म्हणून ती मांडली, आणि ती मला वाटतं घटनेच्या फ्रेमवर्कमध्ये होती. ती काही चुकीच नव्हतं, पण त्याला अशी कलटणी दिली गेली. कारण असं म्हटलं जातं, आता अभ्यासक बरेच आहेत ह्या गॅझेटियरचे, ते म्हणतात की हे गॅझेटियर म्हणजे टाइम बॉम्ब आहे की जो पुढे जाऊन मोठा संघर्ष उभा करेल. नाही, मला नाही वाटत तसं काही. कारण काय की अंतिमतः सोल्युशन तुम्हाला आर्थिक विकास केल्याशिवाय, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा स्वस्त, मोफत नाही किंवा स्वस्त केल्याशिवाय समाजात शांतता नांदणार नाही. काय आरक्षण दिलं गेलं, किती मागण्या मान्य केल्या तर लगेच शांतता होईल असं समाजामध्ये मला तरी वाटत नाही. कारण तुम्हाला सर्वांनाच उच्च कोटीचं शिक्षण देऊ शकणार नाही, तर सर्व बजेटच फी मध्ये निघून जाईल. आजही खाजगी विद्यापीठाचे पुण्यात 34 आहेत, 40 होत आहेत. इतकी फी भरून मुलं घेतात ना ऍडमिशन. बरोबर. त्यामुळे फक्त आरक्षणामुळे सगळेच लोक पुढे जातील, शिक्षण देतील, नोकऱ्या देतील असं काही नाहीये. दोन्ही प्रकार राहतील. त्यामुळे टाइम बॉम्ब वगैरे असं काही नाहीये. आता फक्त विषय तिथेच येतो की उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय मिळाला, पण मराठवाड्यातल्या मराठ्यांना न्याय नाही मिळाला. ते होऊन 1956 आपल्याकडे आले. जे आले नाही भौगोलिक दृष्ट्या त्यांना मिळालं, अजूनही मिळतोय. याच्यामध्ये बिदरमध्ये असतील किंवा हैदराबादमध्ये असतील ते, तर आपलं ते त्यांना न्याय दिला पाहिजे. तिथपर्यंत मला वाटतं ती मागणी रास्त आहे आणि तो प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे. मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय दिला गेला पाहिजे. मी मराठवाड्यात 5 वर्ष नोकरी केली म्हणून मी असं बोलत नाहीये. मी तिथला अभ्यास केलाय. अनेक तिथल्या मराठा मुलांना फी भरता येत नाही म्हणून शिक्षण मधील सोडू द्यावं लागलं. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की हा निर्णय जर इम्पिरियल गॅझेटेड ऑफ हैदराबाद स्टेट हे जर इम्प्लिमेंट केलं व्यवस्थित आणि काही प्रमाणात, 100% सुटणार नाही, आजच्यापेक्षा आणखी एक पुढची स्टेप आली आणि बऱ्यापैकी जर प्रश्न सुटला तर तो सर्वांनाच फायदेशीर राहील. आणि त्यामध्ये मला तरी वाटतं व्यक्तिशः ओबीसीनी जास्त भाऊ करू नये. बरोबर. आता आपण थोडंसं शेवटाकडे येतोय, तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे निदर्शनास येते की वंजारी विरुद्ध बंजारा, मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध एसटी, हे जे ह्या आरक्षणाच्या मुद्द्यात वाद लागलेत, तर ह्याचा राजकारणावर आणि राजकीय पक्षांवर एकंदरीत कसा परिणाम होईल? आता एक मी मॅथमॅटिशियन जरी असलो तरी एक मी समाजात वावरणारे लेख लिहितो. थोडं राजकारणामध्ये मला गती आहे. एकंदरीत काय होतं, सुरुवातीला एक शॉर्टकट म्हणून ते वापर केला जातो, नंतर परिस्थिती हाताबाहेर जाते. आता ज्यांनी हे सुरू करून दिलं असतं, नाव घेत नाही कोणाचं मी, तसं सर्वच रंगाचे लोक त्यामध्ये येतात. त्यांना सुरुवातीला हे वाटतं की एक ग्रुप आपल्याकडे त्या मतदारसंघापुरता किंवा त्या जिल्ह्यापुरता किंवा राज्यापुरता आपल्या बाजूने आला, पण ते थांबत नाही ना, ते वाढत जातं. आणि मला नाही वाटत की त्यामुळे ह्या पद्धतीने कधी तो प्रश्न सुटेल आणि एकमेकाशी वाद लावून दिला तर तो वाद विकोपात जाईल असं मला वाटत नाही. कारण वाद सुद्धा
जो वाद करतात ते सुद्धा आपल्या अस्तित्वासाठी करतात. बरोबर. सर्वसामान्य जो जात घेत नाही ना, त्या जातीतील सर्वसामान्य माणूस काय ते वादात पडत नाही. ज्यांना नेतृत्व करायचं आहे किंवा ज्यांना सध्याच्या इतर जाती नेतृत्वांना विरोध करायचा आहे ते फक्त यात भाग घेतात. सर, आपण मागासवर्ग आयोगाचं काम पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे. तर आता ह्या GR कड आणि ह्या गॅझेट कड आयोग कोणत्या भूमिकेने पाहतोय? आपण आयोगाची स्थापना कशी झाली पाहायला पाहिजे. एक SC ST करता नॅशनल आयोग होता, परंतु प्रत्येक स्टेटमध्ये ओबीसी परिस्थिती वेगवेगळी आहे. म्हणून इंदिरा साहनी केसमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्येक स्टेटने आयोग नेमावा. 92ची गोष्ट आहे. बरोबर. आणि त्याचा अध्यक्ष हा रिटायर हायकोर्ट जज असावं, बाकी 5-6 मेंबर असतील वगैरे वगैरे. आणि त्याने सामाजिक आणि शैक्षणिक, आर्थिक नाही, सामाजिक आणि शैक्षणिक एखादा गट जर मागास असेल तर त्याला आरक्षणासाठी रिकमेंड करावं आणि ते शासनाला योग्य वाटत असेल ते शासनाने द्यावं. हे कार्यपद्धती स्टँडर्ड आहे. आता बहुतेक राज्यांनी कायमस्वरूपी आयोग नेमलेत. आपल्याकडे खूप वर्षांना आयोग जवळजवळ नव्हताच रेग्युलर. बरोबर. 2017 आम्ही जे गायकवाड साहेबांचा आयोग नेमला गेला मध्ये होता, पण असं इतकं रेग्युलर नव्हतं. तो प्रश्नाच्या ह्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला त्यामुळे तो आयोग नेमला गेला. त्यानंतर पुढचा आयोग पण आला आणि त्यांनी आता 10% एक्सर्व्हिस दिलं. तर आयोगाचं काय त्यांचं काम मेकॅनिकल आहे. जे एखादे त्यांच्याकडे रेफर केलं आहे आपल्या राज्य शासनाने ते सर्वे करतात. सर्वे करण्याची शास्त्रीय पद्धती, समाजशास्त्रीय पद्धती ठरलेली आहे. ते सर्वे केल्यानंतर त्याला समजा मंडल आयोगामध्ये 23 मार्क असेल, त्या 23 मार्क होते मला वाटतं, आणि 13 जर मिळाली तो मागास धरायचा. तर आमच्या सर्वेमध्ये 23 पैकी 21 मिळाले होते, तरी हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं तो योग्य नाही. आता सगळे कसं असतं, हे काय आमच्या गणितासारखं नसतं की 2 + 2 = 4. हे इंटरप्रिटेशन भाग असतो आणि त्या जो कोणी निर्णय प्रक्रियेमध्ये टॉपला आहे त्याचं जे हे असतं ना, असेसमेंट जी असते ती अनेक वेळा त्यामध्ये रिफ्लेक्ट होते. तर आयोगाचं काम हे चालूच राहणार आहे. ते नुसता आयोग हा मराठासाठी नाही आहे, तो आणखी एक गैरसमज आहे. जो कोणी ओबीसी म्हणजे आर्टिकल 15 आणि 16 प्रमाणे आरक्षण मागू इच्छितो त्या सर्वांचे चिकित्सा करून, सर्वे करून शासनाला रिकमेंड करणं हे प्रत्येक राज्यातील आयोगाचं काम आहे. आता ह्या वादानुसार मराठा नेते मनोज जरांगे पाटील असं बोलत असतात की जर आमचा GR रद्द झाला किंवा आम्हाला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू, तर मग त्यातल्या काही जाती बाहेर पडतील असं वक्तव्य होतं. तर हे शक्य आहे का? मंडल आयोग हा मोठा विषय आहे. राष्ट्रीय आयोग होता, ते एका राज्यापुरता नव्हता. आता मराठ्यांचा म्हणजे आपला हैदराबाद गॅजेटला विरोध करणं चुकीचं राहील. आणि विरोध जरी केला कोणी त्याचा काय परिणाम होणार नाही. तर ते डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट जे आहे गव्हर्नमेंटचं जुनं डॉक्युमेंट आहे, त्याचा विरोध तुम्ही कसं करू शकता? बरोबर. पण त्यामुळे आपण इतरांच्या आरक्षणाला हे देऊ किंवा मंडल आयोगच आपण नाकारू असं शक्य नाही. मंडल आयोग पार्लमेंटने मान्य केलंय. VP सिंग असताना मंडल आयोग स्वीकारलंय आणि ते मंडल आयोगाविरुद्धच लोक गेले होते की मग VP सिंगने ऐन वेळेस पार्लमेंटमध्ये न ठेवता कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, त्याविरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात गेले होते. तेच इंदिरा साहनीने सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. मंडल आयोग 91लाच काय आधी स्वीकारलं, पण त्याचा कायदेशीरपणा 91ला सिद्ध झाला. त्यामुळे त्याला आता परत काही मागे जाणं शक्य नाही. आता ओबीसीचं जे सर्व आरक्षण आहे त्यात 16% आरक्षण आमचं खाल्लं असं म्हटलं जातं सतत. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत? ते चुकीचं आर्ग्युमेंट आहे. ओबीसीला महाराष्ट्रात 30% दिलंय, कारण 20% ऑलरेडी SC ST ला दिलं होतं. 50%चं लिमिट गृहीत धरून पवार साहेब मुख्यमंत्री असताना ते इतर ओबीसीला 11%च होतं, त्याला आपण NT नाव दिलं आणि बाकीचं 19% जी जागा शिल्लक होती ती वाढली गेली आणि 30% आरक्षण दिलं. मराठ्यांचं 16% जे दिलं गेलं SC BCचं ते बाहेर 50% बाहेर. आता मराठा कुणबी म्हणून जर कोणी आत येत असेल, ते पूर्वी पण होते ना. बरोबर. पूर्वीच्या 19% मध्ये मराठा कुणबी होतेच ना. बरोबर. तेव्हा नवीन काय त्यामध्ये मराठा ते 16% खातो असं नाही. आता ओबीसींना आणि मराठ्यांना दोघांनाही आरक्षण देण्याचा एखादा बेस्ट फॉर्म्युला आहे का तुमच्या डोक्यात? काय तसं म्हणजे एक तर कसं आहे की जसं क्रिमी लेअरचं फॉर्म्युला ना, काय अंतिमता काय की समजदार लोक जे असतात त्यांना पटलं की गरजू लोकांना शिक्षणात सवलती मिळतात, गरजू मेरिटोरियस लोकांना नोकऱ्या मिळतात, तर कोणीही आरक्षणाच्या बाजूने उभं राहणार नाही. तर मला वाटतं जर आपण क्रिमी लेअरचं जरा कडक केलं आणि खरं प्रत्यक्ष गरजू आहेत त्यांना जर आपण आर्थिक निकष जास्त महत्व दिलं गेलं,
खरे गरजू आहेत त्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण दिलं तुम्हाला वाटतं प्रश्न सुटेल. आणि त्यापेक्षा मोठा म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात की विकसित भारत करायचा 2047ला, ते स्वप्न लवकर साकारलं गेलं 2047च्या आधी, आणि सुजलाम सुफलाम झालं तर आरक्षणाची गरजच पडणार नाही. आज अमेरिकेसारख्या ठिकाणी आरक्षण देतं, पण त्याला म्हणतात ॲफर्मेटिव्ह ॲक्शन. इतर देशातून जे लोक आलेत त्यांना काहीतरी प्रतिनिधित्व मिळालं तेवढे पुरते असते, असं टक्केवारी नसते ती. तसं आपल्याला काही लोकांना जे दुष्काळग्रस्त असतील, पुढे काही पूर आले, तेवढ्या पुरतं आरक्षण देता येईल. परंतु जर आपण देश श्रीमंत झाला, शिक्षण व्यवस्था सबल झाली, ती सरकारी शिक्षण व्यवस्था चांगली झाली आणि नोकऱ्या निर्माण झाल्या मोठ्या प्रमाणात, मला वाटतं आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर येणार नाही. सर, आपण सत्ता मंचावर आले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर आले आणि त्यांनी आपल्याला सविस्तर असं हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. निमसे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद.